जय गजानन माऊली. भटकंती विथ नितेश या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण जिल्हा जळगाव, तालुका चोपडा येथील श्री उनबदेव तीर्थक्षेत्र या ठिकाणी भटकंती करणार आहोत. उनबदेव तीर्थक्षेत्र हे तेथील अखंड वाहणाऱ्या गरम पाण्याच्या झऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. उनबदेव या ठिकाणी पोचायचे झाल्यास जळगाव ते उनबदेव हे अंतर 40 किलोमीटर, तर यावलहून उनबदेव 35 किलोमीटर, चोपड्यावरून अंदाजे 20 किलोमीटर, तर अडावत गावापासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर येते. आपण जर मनोदेवी तीर्थक्षेत्री येत असाल तर मनोदेवी फाट्यापासून अडावत हे गाव 12 किलोमीटर अंतर आणि अडावत या गावापासून उत्तरेला फक्त 5 किलोमीटरवर उनबदेव हे तीर्थक्षेत्र आहे. म्हणजे आपण एका दिवसात हे दोन्ही तीर्थक्षेत्र करू शकतो. दोन्ही ठिकाणी जायचे असल्यास स्वतःचे खाजगी वाहन असल्यास उत्तम, कारण एसटीच्या बसेस या अडावत या गावापर्यंतच आहे. तिथून रिक्षाने आपल्याला जाता येईल. आता आपण श्री उनबदेव तीर्थक्षेत्र या ठिकाणी पोहोचलो आहे. प्रवेशद्वाराजवळ वाहन पार्किंगची व्यवस्था आहे. दुचाकीसाठी 5 रुपये पार्किंग फी देऊन आपण आता गरम पाण्याचा झरा पाहण्यासाठी जात आहोत. पूर्वी दुर्लक्षित असलेल्या या परिसराचे 2019मध्ये वन विभागातर्फे सुशोभीकरण करण्यात आले आहे. विविध जंगली प्राण्यांचे पुतळे जसे वाघ, अस्वल, बिबट्या, रानगवा, मोर, जिराफ, हत्ती आणून या परिसराला आणखी सुंदर बनवले होते. आता त्यातील बरेच पुतळे खराब आणि रंग उडालेले दिसत होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी हिरवीगार झाडे आहेत. त्याचप्रमाणे पर्यावरण संबंधित छान असे माहितीपर फलकही लावलेले आहेत. सातपुड्याच्या या पर्वतरांगेमध्ये विविध वन औषधींची झाडे आहेत. सातपुडा पर्वतरांग आणि जंगल यामुळे या ठिकाणी असीम अशा शांततेचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. सातपुडा पर्वतरांगेच्या पायथ्याशी असलेले उनबदेव तीर्थक्षेत्र हे गोमुखातून अखंड वाहणाऱ्या झऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. या झऱ्याच्या निर्मितीचा इतिहास असा सांगितला जातो की त्रेतायुगात शरभंग नावाचे ऋषी होते. त्यांना त्वचाविकार होते. प्रभू श्रीराम वनवासात असताना या ठिकाणी आल्याचे सांगितले जाते आणि त्यांनीच शरभंग ऋषीच्या त्वचाविकारासाठी म्हणून बाण मारून येथे गरम पाण्याचा झरा काढल्याचे सांगितले जाते. या झऱ्यातील गरम पाण्याने आंघोळ केल्याने शरभंग ऋषींचा त्वचाविकार पूर्णपणे बरा झाल्याची आख्यायिका सांगितली जाते. तसेच आजसुद्धा भाविक या ठिकाणी झऱ्याच्या गरम पाण्याने आंघोळ करतात, हातपाय धुतात. आता या झऱ्याचे पाणी चांगलेच कोमट असे लागते, परंतु 90च्या दशकापर्यंत या झऱ्याचे पाणी इतके गरम होते की या पाण्यात तांदूळ टाकले की त्याचा भात होत असे. आणि आज घडीला हे पाणी बऱ्याच अंशी चांगलेच गरम असे जाणवते. या पाण्याला चव नसून विशिष्ट असा वास येतो, तो गंधकाचा असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या पाण्याने आंघोळ केल्यास त्वचाविकार बरे होतात असा भाविकांचा समज आहे. बॉम्बे मेडिकल अँड फिजिकल सोसायटीने 1854मध्ये येथील पाण्याचे रासायनिक विश्लेषण केले होते, परंतु त्यात कोणते वैद्यकीय गुणधर्म नसल्याचे सांगितले होते. पद्मालयच्या गोविंद महाराजांनी 1932मध्ये येथील हौदाची दुरुस्ती केल्याचे सांगितले जाते. या झऱ्याजवळ असलेल्या कठीण दगडांमुळे याचे उगमस्थान समजू शकले नाही. गरम पाण्याच्या झऱ्याव्यतिरिक्त उनबदेव येथे छोटी छोटी मंदिरे देखील आहेत. त्यात महादेवाचे मंदिर, दत्त मंदिर, हनुमंताचे मंदिर, गणपती मंदिर, मुरलीधर, राम, सीता, लक्ष्मण, शनी या देवतांची मंदिरे सुद्धा आहेत. उत्तरेस टेकडीवर गोविंद महाराजांची समाधी आहे. गरम पाण्याचा झरा असलेल्या हौदाच्या बाजूलावरती जमिनीत शरभंग ऋषीची गुंफा आहे. गुंफेत जायला अरुंद अशी छोटीशी वाट आहे. एकावेळी एकच व्यक्ती गुफेत प्रवेश करू शकते. रुद्र आत जाऊ का म्हणून विचारत आहे.
रुद्राच्या मागे मीही वाकून आत गुफेत प्रवेश केला. अरुंद वाटेने जाताना चांगलीच दमछाक होती. परंतु आत गुहेत आल्यावर एक वेगळ्या प्रकारची असीम अशी शांती आणि ऊर्जा जाणवते. आतमध्ये गणपतीची पाषाण मूर्ती आहे. आम्ही दर्शन घेतले. दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो. येथे सागाची झाडे मोठ्या प्रमाणावर दिसतात. अतिशय रम्य आणि शांत असा हा परिसर आहे. उनबदेव येथे पौष महिन्यात मोठी यात्रा भरते. त्यावेळी भाविकांची या परिसरात मोठी गर्दी असते. सातपुड्याच्या पायथ्याशी अनेक आदिवासींचे पाडे आहेत. या परिसरात प्रभू रामचंद्र आल्याचे आणि शबरीने रामाला उष्टी बोरं दिल्याची दंतकथा देखील सांगितली जाते. नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यातील उनकदेव येथेही गरम पाण्याचा झरा असून तेथे शरभंग ऋषींची दंतकथा सांगितली जाते. पूर्वी शरभृंग संप्रदायाचे गोसावी मार्गशीर्ष महिन्यात उनपदेहून पुढे उन्नकदेवला जात असत. येथे छान असा बगीचा असून लहान मुलांना खेळण्यासाठी घसरगुंड्या, झोपाळे आणि विविध खेळणे आहेत. फोटो काढण्यासाठी आकर्षक असे बॅकग्राऊंड तयार केलेले आहे. मी फॅमिलीसह दरवर्षी येथे येत असतो. यावेळेस पहिल्यांदाच साडूही सोबत होते. मस्त असे फोटो सेशन झाले. शंकर आणि प्रियंका ही साडूची मुले पेपर असल्यामुळे सोबत आले नाही. त्यांची उणीव आणि आठवण राधेश्याम आणि रुद्रसोबत सर्वांना होत होती. सायंकाळची वेळ होत होती आणि सूर्यनारायण अस्ताला निघाले होते. निघायची इच्छा होत नव्हती. रस्त्याने जाताना फुलांची शेती दिसली. मग काय, बाईक लावली बाजूला आणि धावत पडत या ठिकाणी आलो आणि सुरू झाले फोटो सेशन. हा व्हिडिओ आणि उनबदेवची माहिती कशी वाटली हे कॉमेंटमध्ये अवश्य लिहा. व्हिडिओला लाईक व शेअर करा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन, श्री गजानन.